नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहायचं, बागडायचं माझ्या भाषेत. आता नवीन हा व्हिडिओ करतोय, याच्यामध्ये हातखंब्यातनं आपण पुढे जातोय. साधारणपणे वांद्री मधलं जे गाव आहे तो तेवढा एक स्ट्रेच ह्या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी अनकट करणार आहे. अगदीच जे लांब पॅसेज जे व्यवस्थित झाले तिथे थोडंसं मी व्हिडिओ कर्टेल करीन, पण बाकी सगळा अनकट करण्याचा माझा प्रयत्न आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण बघा, स्किप करू नका. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि आत्तापर्यंत जे आपलं सहकार्य होतं ते असंच पुढे पण मिळेल अशी मी आशा बाळगतो आणि या व्हिडिओला सुरुवात करतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलं होतं की हातखंब्यापासून आता निवळी गावापर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे बघा उजव्या हाताला ब्रिजचे गर्डर करण्याची प्रोसेस चालू आहे. इथे जागेवरतीच ते बनवतात आणि क्रेनने उचलून नेतात. आणि आता जो निवळी गावातला ब्रिज होतोय त्याचे गर्डर्स इथे बनत आहेत. तर निवळी गावापर्यंत आता आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. रस्ता व्यवस्थित झालेला आहे आणि दोन्ही बाजू ओपन केलेल्या आहेत. फक्त मध्ये पेट्रोल पंपाच्या इथे एक साईड ओपन होती मागच्या वेळी. तर आता बघूया आपण तिथे काय झालं आहे. रस्ता ज्यावेळी चांगला होतो त्यावेळेला मी एक ऑब्झर्वेशन आहे माझं की गाड्या एकदम बेफान चालवतात, म्हणजे कंट्रोलच नसतो. तर माझं सगळ्यांना सांगणं आहे, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की गाडीच्या वेगावरती नियंत्रण ठेवा. हायवे आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला 200च्या स्पीडने गाडी पळवायची. आणि मुळात आत्ता जो आपला हा नॅशनल हायवे याला लिमिटच 80 का 90चं आहे. मॅक्झिमम स्पीड जो आहे तो 80-90चा आहे. त्याच्यावर तुमचा स्पीड जाताच कामा नये. आता तसं बघितलं ना तर स्पीडचे बोर्ड वगैरे कुठे लावलेले नाहीत, कारण ते काम अजून व्हायचं आहे, पेंडिंग आहे काम. पण तरीसुद्धा हे लक्षात घ्या की 80 होता पूर्वी, तो 90 केला माझ्या मते. 4 लेन हायवे ज्याला म्हणतात त्याला 90चा स्पीड मॅक्झिमम आहे. त्यामुळे उगाच गाडी पळवायची म्हणून पळवू नका, कंट्रोल होत नाही आणि मग अपघात होतात. त्या सावकाश जरा इकडे तिकडे निसर्ग बाकीच्याने बघावा. ड्रायव्हरने ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेट करावं. ड्रायव्हरने निसर्ग बघत नाही जायचं आहे, नाही तर सगळ्यांनाच घेऊन तो निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन बसेल. तर सावकाश जा. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की केअरफुली आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपण गाडी चालवूया, जेणेकरून आपल्यालाही त्रास नाही होणार आणि समोरच्यालाही त्रास नाही होणार. अनेकदा असं आता मी बघितलं आहे ना की एखाद्याची चुकी नसताना दुसऱ्याच्या चुकीमुळे त्याचा जीव गेला आहे. सगळं कुटुंब त्याचं रस्त्यावर येतं, उद्ध्वस्त होतं. कृपा करून दुसऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त होण्यासाठी जबाबदार राहू नका. गाड्या सावकाश चालवा. हां, इथे मी मगाशी जे म्हटलं ना, ह्या मधलं बघा, एवढं काम जरा राहिलं इथे, त्याच्यामुळे त्या इथनं डायव्हर्जन आहे. हा मधला पॅच ते गटाराचं वगैरे काम असणार आहे, खालनं पाण्याचा ओळ असणार इथला, त्याचं काम आहे. पण ते स्लो चाललं आहे त्याच्यामुळे राहिलं आहे. इथून पुढे डावीकडची बाजू पण झालेली आहे, ही उजवी साईड तर झालेलीच आहे. आणि आता निवळीमध्ये मात्र फ्लायओव्हर आहे, त्याच्यामुळे तिथलं काम चालू आहे. तिथे सुद्धा तुम्हाला डायव्हर्जन्स आहेत. निवळी तिठ्याला म्हणजे ॲक्च्युली आपण गाव म्हणतो पूर्वी, तर इथलं काम चालू आहे, स्लो आहे थोडं. हे बघा, इथे हा निवळी तिठा आला, पूर्वीची वस्ती. पण आता रस्त्यालगत होते ॲक्च्युली, थोडे आता मागे सरकले. इथे कामाची अजून म्हणावी तेवढी गती दिसत नाही. अनेक वर्ष झाली असंच आहे काम. हा इथे आता
ब्रिज व्हायचा आहे. त्याचं पिलरचं काम मात्र आता बऱ्यापैकी गतीने चालू आहे. म्हणजे तिथे आता माणसं पण दिसत आहेत. इथे डायव्हर्जन दिलंय उजवीकडे डावीकडे. एक दोन तीन पिलर पूर्ण झालेत. म्हणजे आता बाकी वरचं स्ट्रक्चर बांधायचं काम चालू आहे. पुढचा पिलर आहे, 2 दिसत आहेत पुढचे. तिथे मात्र अजून एक प्रॉब्लेम पण यांना फेस करायला लागणार आहे. कारण इथनं इलेक्ट्रिकच्या वायर गेल्या तिकडनं तिकडे. मग ते आता हटवलं नाही तर त्यांना वरचं काम नाही करता येणार. असो, इथे जरासं हे काम दिसायला लागलंय. म्हणजे मध्यंतरी अगदीच जे पूर्ण बंद होतं, कोणच नव्हतं, ब्रिजचं काम आता दिसतंय. आणि हा आता पुढे जो निवळीचा घाट आहे त्या घाटात मात्र आपल्याला काय काय परिस्थिती झाली बघूया. कारण मधली काय थोडेसे पॅच होते ते झालेले नव्हते, डायव्हर्जन्स काढली होती. एक ते फक्त दोन्ही बाजू चालू आहेत इथे. त्याच्यामुळे कसं समोर येणार आता तुम्हाला इथे ट्रॅफिक नसेल. बऱ्यापैकी 2 बाजूंनी ट्रॅफिक जातंय. जायला यायला वेगळे रूट आहेत. फक्त हा मधला खराब पॅच आहे. आणि आता इथे टेम्परेचर मात्र जरा वाढलंय. आता चटका जाणवतोय, गाडीत हीट जाणवते. वास्तविक इथे सगळी दरी डोंगर आहेत म्हटल्यावर जरा टेम्परेचर कमी असायला पाहिजे, पण नाही, इथे टेम्परेचर जास्त आहे. आता इथून निवळी घाटाची सुरुवात झाली. पूर्वी निवळी घाट म्हणजे आम्हाला इतकं मस्त वाटायचं. आणि पहाटेच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी असं दाट धुकं असायचं घाटामध्ये. समोरचं काही दिसायचंच नाही. मला आठवते फर्स्ट टाइम जेव्हा वॅगनर मी घेतली 2008 डिसेंबर 2008. त्याच्यानंतर जेव्हा इकडचा आमचा पहाटे आम्ही निघालो होतो, रायगडला चाललो होतो. 4 वाजता निघालो रत्नागिरीतनं घरून. इथे सगळं नुसतं दाट धुकं. इकडे डावी बाजू थोडा मधला पॅच राहिला, त्यामुळे इथून आता डायव्हर्जन घ्यायचं आपण. तर पूर्ण धुकं आणि काही दिसतच नव्हतं. पण तरी ती ड्रायव्हिंग करायला मजा होती अशा वेळेला. आणि मला अशा कठीण प्रसंग असतील, कठीण रस्ते असतील, तिथे ड्राईव्ह करायला मजा येते. प्लेन रोडपेक्षा वेडीवाकडी वळणं, चढ उतार, अरुंद रस्ते अशा ह्याच्यात गाडी चालवायला मला आवडतं जास्त. आता इथे टोल नाक्याचं सुद्धा बऱ्यापैकी सगळं काम झालेलं दिसतंय. सुरू कधी होतो बघायचा. म्हणजे बेसिक स्ट्रक्चर उभं राहिलं. आता केबिन आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये कम्प्युटर्स. पण ते लवकरच होईल असा माझा अंदाज. मध्यंतरी मी एक फेसबुकला पोस्ट बघितली. मंत्रालयाने
एक काहीतरी असं एक काढलं. थांबा जरा, मी नंतर सांगतो ते. इथे जरा सावकाश आहे, कारण इथे रस्त्याचं काम चालू आहे. डावीकडेचा आपला जो मूळ रस्ता होता तो आता बंद झाला आहे, ते फोडून तिथे आता रस्त्याचं काम चालू झालं आहे. आणि उजवीकडे ज्या वेळेला आपण मागच्या वेळी बघितलं असेल की उजव्या साईडला कामचा म्हणजे चिखल होता, सगळं काम या साईडचं नव्हतं. पण उजवा भाग आता हा रफ आहे रोड, पण पुलाचं काम करून आता तो ओपन केलेला आहे. डावीकडे मात्र आता फोडून रस्त्याचं कामाला सुरुवात केली आहे. आणि इथे फक्त जरा लक्ष द्या, विशेषतः रात्रीचं वगैरे येताना. तर इथला रस्ता जो आहे हा थोडासा खराब आहे. आपल्या मागनं 2 बायकर्स येत आहेत, टूरवरती निघालेले आहेत. कॅमेरा कुठे लावलेला दिसत नाहीये त्यांच्या, नुसतेच फिरतायत की काय विशेष आहे. नॉर्मली आता सगळे व्हिडिओ करत फिरतात. हा तर काय मी सांगत होतो की मंत्रालयाने काहीतरी सर्क्युलर असं काढलंय असं म्हणतात की टोल नाक्याला जी स्वच्छतागृह आहेत तर स्वच्छतागृह स्वच्छ नाहीये असा फोटो पाठवा त्यांना आणि 1000 रुपये बक्षीस मिळवा, असा काहीतरी ते फेसबुकला आलं होतं. खरं खोटं परमेश्वराला ठाऊक. पण आजकाल फेसबुक आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या काय वाटेल ते सांगत असतात. त्या सगळ्यांना सांगेन अशा गोष्टींवर पटकन विश्वास ठेवू नका. एखादी अशी जर न्यूज तिथे तुम्ही बघितलीत तर आधी खरी आहे का खोटी आहे याची खातरजमा केल्याशिवाय काय कमेंट करू नका त्याच्यावर. आपल्याला टेम्पटेशन असतं, आली न्यूज फॉरवर्ड केलं आणि मोकळं झालं. बऱ्याच वेळेला फेक न्यूजच जास्त असतात. तर निवळी घाटातला आता हा नवीन फिरण्याचा अनुभव छान वाटतंय. समोरनं कोण येणार नाही, ओव्हरटेकचा प्रॉब्लेम नाही, फक्त वळणाचा रस्ता आहे, त्याच्यामुळे जरा कॉशियस राहा. स्पीडवरती नक्कीच कंट्रोल पाहिजे इथे, कारण बरीच वळणं जी आहेत ती शार्प पूर्वी होती तशीच राहिलेली आहेत. रस्त्याचं रुंदीकरण जरी झालं तर त्या वळणातच आणि फसायला होतं स्पीडमध्ये असताना. त्यामुळे वळणं आहेत ते जरा सावकाश. समोरचा डोंगर जर तुम्हाला दिसत असेल सगळं फोडलेलं, तर तिथे रस्त्यासाठी जी खडी लागते ते फोडण्याचं काम तिथे होतं, ती खडी काढण्याचं. तर इथे हा मोठा एक स्पीड ब्रेकर घातलेला आहे, हा पण जरा कॉशियस राहा इथे. कारण काय इथे मध्यंतरी स्पीडमध्ये जे ट्रक्स वगैरे जायचे त्यांचे ॲक्सिडेंट झालेत, त्यामुळे त्यांना स्पीडवरती नियंत्रण आणण्यासाठी हे केलं आहे. आता इकडचा हा डोंगर जरा फोडतायत का कोसळले काय कळायला मार्ग नाही, पण तो रस्ता जो आहे तो जरा बंद केला आहे. अर्धा भाग बंद केला रस्त्याचा. ते कदाचित उद्या कोसळू नयेत म्हणून आत्ताच ते फोडून काढतायत, कदाचित, माहिती नाही मला. हा बघा इथे पण स्पीड ब्रेकर आहे, एकदम सावकाश आहे. काय बोर्ड पण मला कुठे दिसला नाही स्पीड ब्रेकरचा, पटकन समजत पण नाही त्यामुळे. आणि इथपर्यंत रस्ता चांगला आहे. आता हे पुढचं काम ब्रिज आणि त्याची कनेक्टिव्हिटी असं आहे, त्याच्यामुळे हे ते होत नाही तोपर्यंत हाच रस्ता राहणार आहे आपला, भाव नदीच्या इथला ब्रिज. तरी डाव्या बाजूला थोडं दिसतंय काम झालेलं. पाठीमागनं एक बस येते, तो मगाचपासून बघतोय, एवढ्या स्पीडी चालवतोय ना गाडी. वळणावर सुद्धा असा एकदम म्हणजे फुल स्वॅग म्हणतात ना तसा चालवतोय. आता आपल्याला ओव्हरटेक करून पुढे चाललाय. तो खड्डे बिड्डे काय असं फार लक्षात देत नाहीये तिकडे खड्ड्यांकडे. इथे ब्रिजचं काम मात्र बऱ्यापैकी झालंय, पुढचा ब्रिज सुद्धा झालाय सगळा. आणि हा लोकल ट्रॅव्हलवाला आहे,
अरे वा, ब्रिजचं काम झालंय बऱ्यापैकी. हे दोन्ही साईडची जरा कनेक्टिव्हिटी झाली की हा रूट इथला चालू होईल. हे पुत्तूभाऊ मध्ये मध्ये कसे धावतायत, बिचाऱ्यांना काय कळत पण नाही इकडे जाऊ का तिकडे जाऊ. तर हा आता पावन नदीच्या इथलं पुलाचं काम. इथून उजवीकडचा रस्ता देवरू पुढे साखरपा असं तुम्ही जाऊ शकता. हे डायव्हर्जन म्हटलं, हे कुठे आपल्याला इकडे डायव्हर्जन दिलंय. आणि ब्रिजच्या कनेक्टिव्हिटीचं पुढचं काम पण सुरू झालेलं आहे. हा जरासा मधला कनेक्टिव्हिटीचा जो पोर्शन आहे ब्रिजच्या, त्याला थोडा वेळ लागणार. तिकडे भराव घालून ते काम करायचंय. त्यामुळे इथे धुरळा मात्र आता प्रचंड आहे. हा असा सगळा पूल इकडे येणार आणि उजव्या हाताला बघा हा रस्ता उतरता जो होतोय तो उतरून पुढे कनेक्ट होणार. त्या रस्त्याची कंडिशन इथली खराब आहे, सावकाश चालवा. प्रायव्हेट गाडीला पोलिसाचा बोर्ड लावून फिरतात आणि हे कोणाला दिसत नाहीत. उद्या एखादा अतिरेकी जर असा फिरला, पोलीस, महाराष्ट्र शासन, भारत सरकार बोर्ड लावून आणि काय केलं तर काय होईल? पण सांगणार कोणाला, ऐकणार कोण आणि यांच्यावर कारवाया करणार कोण? अशी परिस्थिती आहे. आंधळ दळतं कुत्रं पीठ खातं. तर आता इथे पुढचे रस्ते मधले खूपच छान आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. आता उजव्या साईडचं काम इथे झालेलं आहे ॲक्च्युली. आता ओपन होईल हा रस्ता. फक्त मधला आता बघा तिथेच एक तो पॅच आहे, तिकडचं काम राहिलंय, तेवढा कव्हर करूया आधी. इथे काम मधलं बघा, पुढचं कनेक्शन त्याचं व्हायचं आहे अजून. हा इथे आता धुरळ्याचा त्रास मात्र खूप सहन करायला लागणार आहे.
कारण पावसात सगळा चिखल रस्त्यावर होता. आता ऊन पडायला लागल्यावर सगळं वाळून त्याची आता अगदी फाईन पावडर होणार आहे गाड्या जाऊन. आणि ट्रक वगैरे गेले जरा स्पीडमध्ये की सगळं उधळणार आहे ते. त्यामुळे शक्यतो मी सांगेन फोर व्हीलर ज्यांच्या आहेत त्यांनी खिडकीच्या काचा वर करा, AC लावा आणि फिरा. जे AC वरती फिरतात त्यांना काही प्रॉब्लेमच नाही, पण माझ्यासारखे आहेत, मी तर आहे की जिथे गरज नाही तिथे मी AC लावत नाही. मला बाहेरची हवा जास्त बरी वाटते. पण इथे मात्र ते बाहेरची हवा छान असते वगैरे विचार करण्यात काही पॉईंटच नाही आहे. कारण हा धुरळा खूप त्रासदायक ठरणार आहे. नाहीतर इथे बघा आता उजवीकडचा हा सगळा डोंगर फोडायला घेतला आहे आणि काम प्रगतीपथावर आहे. मध्ये जे पूर्ण रेंगाळल्यासारखं होतं काम त्या तुलनेत बऱ्यापैकी फोडून झालं आहे. पुढचा जो पॅच आहे तो झालेलाच आहे, त्याच्यामुळे हा मधला पोर्शन राहिला होता त्याचं काम आता चालू आहे. त्यामुळे इथे जरा फक्त काय आहे खड्डे पण आहेत आणि धुरळा भरपूर आहे. त्यामुळे गाड्या थोड्या सावकाश गेलेल्या केव्हाही चांगल्या. या रूटवर सुद्धा संगमेश्वर पर्यंत हाच पॅच खूप रखडला. म्हणजे हातखंबा ते संगमेश्वर आणि त्याच्यात सुद्धा आता भाव नदी ते संगमेश्वर बऱ्यापैकी रखडलं काम. मी मागे अनेक वेळेला सांगितलं त्याचं कारण आहे की जो पूर्ण रॉकी एरिया आहे ते खडक फोडायला फार कठीण आहेत. त्याच्यामुळे तिथे ठेकेदार पण असे कोण टिकले नाहीत असं म्हणतात. म्हणजे बदलले बरेच ठेकेदार. पण असो आता जरा काम दिसतंय तरी. इकडेचा हा भाग जो आहे उजव्या हाताचा हे जे खाली कोसळलेलं दिसतंय हे दरड कोसळणं म्हणतात त्याला. हे काही ठिकाणी पूर्ण बघा ही माती आहे नुसती आतमध्ये, तिथे दगड नाहीये. अशा ठिकाणी दरडी कोसळू शकतात. पावसाळ्यात विशेषतः जरा काळजी घ्यायला लागेल अशा पॅचमधनं जाताना. समोरच्या कारमधनं पण व्हिडिओ शूटिंग चाललेलं आहे. फक्त हात बाहेर काढून व्हिडिओ शूट करतायत. मोबाईलवरती शूटिंग चालू आहे. व्हिडिओ करा त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही, पण जरा काळजी घ्या. आणि व्हिडिओ पण त्याने आता बघितलं म्हणजे हातातच असा धरला होता आणि हात बाहेर काढला होता. इथे खराब रोड मधलाच पॅच ठेवून दिलं एवढंच काम. आपण आनंदात अगदी स्पीड घेऊन येतो जरा आणि अचानक फुटकं हे रस्त्याचा पॅच समोर येतो. पुलाचं काम आहे त्याच्यामुळे ते मधलं राहिलंय तसंच. तर काय सांगत होतो, हातात मोबाईल घेऊन तो हात बाहेर काढतोय खिडकीतनं. काय आता तसं गाड्या अगदी जवळजवळ येण्याचा काही स्कोप नाही इथे, पण मोबाईल हातातनं सटकला आणि पडला की गेला कामातनं. त्याच्यापेक्षा एक थोडी सेल्फी स्टिक आपण म्हणतो तसं घ्या आणि त्याला मोबाईल लावा आणि मग शूट करा बाहेर. इथे आता दोन्ही बाजू चालू केलेल्या आहेत त्याच्यामुळे तसा इश्यू नाही. आता बघा आता त्याने सेल्फी स्टिकला लावला आहे मोबाईल आणि शूट करतोय. मुंबईची गाडी दिसते म्हणजे पासिंग मुंबईचं आहे. आणि एक माझं ऑब्झर्वेशन खरं असेल माहिती नाही मला, पण ती लोक ना एन्जॉय करतात मुंबईतली लोक. सहसा बघा रडत बसत नाही. असंच झालं, रस्ता असा तसाच आहे, अमुकच आहे तमुकच आहे. आणि त्यांना मुंबईत राहून ती सवय झालेली आहे त्या लाईफची. स्ट्रगलिंग लाईफ जे म्हणतो ना आपण ते मुंबईत बघायला मिळतं. इथे आता हे ब्रिजचं काम होईपर्यंत हा रस्ता असाच राहणार आहे. आणि माझा अंदाज आहे की वर्ष तरी जाईल हे सगळं पूर्ण व्हायला. कारण आता इकडे भराव घालणार
भराव घालून तो ब्रिज कनेक्ट होणार. लोकल क्रिकेट टुर्नामेंट कुठेतरी झालेल्या दिसत आहेत. काम चालू आहे ते आम्हाला पण दिसतंय. वांद्रीला आपण आलो. हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो आणि पुढचा व्हिडिओ मी नंतर पुढच्या भागात करेन. तर माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या आत्तापर्यंतच्या सहकार्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद.